मंडळी, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आमच्या शाळेचे नाव पीपल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बागापूर यवतमाळ. मी रोहिणी मुसले. हे सर्व माझे वर्गमित्र श्रद्धा, अमन, स्नेहा आणि सोनम. तर आज आपण इथे घरी कंपोस्ट खत कसे घरी फळभाज्यापासून झाडाच्या पाल्यापासून कंपोस्ट खत घरी कसे तयार करायचे याच्याबद्दल सांगणार आहे. त्याची कृती करून दाखवणार आहे. तर मग सोनम तू हे वाचशील आणि श्रद्धा तू त्याची कृती करून दाखवशील. फळ, भाजी, झाडाची पाने यापासून कंपोस्ट खत तयार करणे. फळ तयार करताना पानापासून घरगुती कंपोस्ट तयार करणे सोपे व नैसर्गिक पद्धतीने करता येते. कंपोस्ट खताची पद्धत: भाज्या फळांची साले आणि झाडांची कोरडी पाने एका भांड्यात प्लास्टिक मातीची बाटली आठवडाभर गोळा करा. सर्व साहित्य उन्हात नीट वाळवा. वाळलेल्या पाने आणि साले बादलीत ठेवा. त्या भांड्याच्या थोडे शेण व थोडे पाणी मिसळा. हे भांडे थंड ठिकाणी झाकण लावून ठेवा आणि रोज एकदा हे मिश्रण हलवा. 4-5 दिवसांनी हे कुजून पोस्ट सारखे होऊन जाईल. दर आठवड्याला हे खत झाडाच्या मुळाशी वापरावे. 15 दिवसात झाडात एक फरक दिसून शकतो. काळजी आणि टिप्स: कंपोस्ट ओलसर पण फाट पाणीदार नको. ओलावा सुमारे 50% असावा. दरवेळी नवीन कचरा टाकताना माती थोडी वर टाकावी. वास येऊ नये यासाठी वरचा भाग झाकून ठेवावा. खतातील गांडूळ, सुगंध आणि काळसर मातीसारखा थंड चांगल्या कंपोस्टचे लक्षण आहे. धन्यवाद.